सिन्नर तालुका भाजप महिला उद्योग आघाडीच्या वतीने सिन्नर पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। यावेळी त्यांनी नुकतेच सिन्नर परिसरात बेकायदेशीररित्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी दाम्पत्याचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात महिला उद्योग आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच अवैध कृत्यांविरोधात प्रभावी कारवाई करण्यासाठी सिन्नर पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेचे अभिनंदन केले। सिन्नर शहर व तालुक्यात नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पोलीस प्रशासनाने अशाच प्रकारे कठोर आणि पारदर्शक कारवाई सुरू ठेवावी अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली। या सत्कार सोहळ्याला भारतीय जनता पार्टी महिला जिल्हा सरचिटणीस योगिता खताळे, सविता कोटुरकर, विलास खताळे, माधुरी शिरसाट, रुपाली वाकलेकर, प्रीती वारुंसे, सीमारोही, ज्ञानेश्वरी खताळे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्त्या तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते। SN न्यूज साठी सुजल शितोळे। सिन्नरमध्ये नवीनच असे आपले PA साहेब श्रीराम पवार साहेब यांची आज 15 दिवसापूर्वी बदली झालेली आहे। तरी आज त्यांनी आपल्या सिन्नरमध्ये आल्याला त्यांचे कर्तृत्व दाखवून दिले। त्यांनी आज आपल्या इथे बांगलादेशी मुलींना पकडून आणि त्यांना लवकर बांगलादेशी युवक आणि महिला अशा पकडून त्या आज पोलीस स्टेशनला जमा केलेल्या होत्या। आणि आज आपण इथून पुढे या साहेबांना अशीच विनंती करतो की बांगलादेश घुसखोर असतील किंवा मुलींवर होणारे अत्याचार हे थांबवायलाच पाहिजे। सिन्नरमध्ये आता हे बाहेरून आलेले लोक हे आपल्या सिन्नरमधील रहिवाशांना खूपच त्रास होत आहे, तरी यांचा बंदोबस्त झालाच पाहिजे। म्हणूनच मी साहेबांना विनंती केली आणि साहेबांनी बी आमच्या पुढील कार्यास असे काही असेल तर मला सांगा असे बोलून आणि त्यांनी मला प्रोत्साहन दिलं। जय हिंद, जय महाराष्ट्र। आदरणीय PI साहेब आपल्याकडे नवीनच आलेले श्रीराम पवार साहेब आज सिन्नर पोलीस स्टेशन येथे आम्ही उद्योग आघाडीच्या वतीने त्यांचा सत्कार केलाय। खरं तर त्यांनी 15 दिवसापूर्वी जी कारकीर्द केली त्याबद्दल खूप म्हणजे कौतुक करण्यासारखंच आहे। आपल्याकडे त्यांनी जे बांगलादेशी पकडले त्याबद्दल आज त्याही बद्दल आम्ही त्यांचा सत्कार केलाय आणि इथून पुढे त्यांनी आपलं जे काही बेकायदेशीररित्या व्यवस्थापन असलेले 2 बांगलादेशी पकडून नागरिकांवर कारवाई करून आपला कायदा सुव्यवस्थित केला आहे, त्याबद्दल खरोखर त्यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करतो। जय हिंद।